स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 26 ते 31 मे पर्यंत घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे। मे 2025 मध्ये भारतात ओळखण्यात आलेल्या कोविड-19 चे कोणते दोन नवीन उपप्रकार आहेत? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजे ए व बी दोन्ही। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। मे 2025 मध्ये भारतात दोन नवीन कोविड-19 चे उपप्रकार ओळखले गेले। पहिला आहे NB 1.8.1 आणि दुसरा आहे LF.7। हे दोनही उपप्रकार ओमिक्रॉनच्या JN.1 वंशाचे आहेत आणि सध्या जागतिक आरोग्य संघटनेने व्हेरिएंट्स अंडर मॉनिटरिंग म्हणून वर्गीकृत केले आहेत। NB 1.8.1 ची पहिल्यांदा ओळख एप्रिल 2025 मध्ये तामिळनाडूमध्ये झाली आणि LF.7 ची पहिल्यांदा ओळख मे 2025 मध्ये गुजरातमध्ये झाली आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, सुप्रीम कोर्टाने कोणत्या राज्यातील झुडपी जंगलांना वनभूमी म्हणून घोषित केले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू। सुप्रीम कोर्टाने अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील झुडपी जंगलांना वनभूमी म्हणून घोषित केले आहे। या निर्णयामुळे सुमारे 86,000 हेक्टर जमिनीवर वनसंवर्धन कायदा 1980 लागू होईल, ज्यामुळे जमिनींचे संरक्षण वाढेल आणि त्यांचा वापर नियंत्रित केला जाईल। हा निर्णय विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि गोंदिया या 6 जिल्ह्यातील झुडपी जंगलावर लागू होतो। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, मे 2025 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवा सदस्य देश कोणता बनला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। राईट आन्सर आहे अल्जेरिया। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। मे 2025 मध्ये अल्जेरिया हा देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा अधिकृत 9व्या क्रमांकाचा सदस्य देश बनला आहे। न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना ब्रिक्स देशांनी म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका यांनी संयुक्तपणे केली होती। न्यू डेव्हलपमेंट बँकेबद्दल जर पाहिलं तर याची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली होती आणि याचे उद्घाटन 7 जुलै 2015 मध्ये झाले। याचे मुख्यालय चीन, शांघाई येथे स्थित आहे। संस्थापक आहे ब्रिक्स ग्रुप आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डिल्मा रुसेफ। या बँकेचे पहिले अध्यक्ष हे केवी कामत होते। या बँकेचे एकूण 9 सदस्य देश आहेत: ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, मिस्र आणि अल्जेरिया। क्लिअर। चौथा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दृष्टिबाधित महिला कोण आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे छोंजिन आंगमो। छोंजिन आंगमो ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दृष्टिहीन महिला बनली आहे। हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील चांगो या छोट्या आदिवासी गावात तिचा जन्म झाला। तिने वयाच्या 8व्या वर्षी आपली दृष्टी गमावली होती, परंतु आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत अखेर तिने जगातील सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकावला। ती सध्या दिल्ली येथे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहक सेवा सहाय्यक म्हणून कार्यरत आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणत्या वर्षाला इस्रोने गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 2025। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने 2025 हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे। इस्रोचे अध्यक्ष V नारायण यांनी कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली। या घोषणेनुसार 2025 मध्ये गगनयान हे मानवी अंतराळ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। या वर्षाच्या अखेरीस व्योममित्रा या मानवरूपी रोबोटसह पहिली मानवरहित चाचणी मोहीम सुरू होणार आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, मे 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे जपान। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत।
भारताने 2025 मध्ये जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांनी 25 मे 2025 रोजी झालेल्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर पाहिलं तर प्रथम स्थानावर अमेरिका आहे, दुसरे स्थान चीनचे आहे, तिसऱ्या स्थानावर जर्मनी आहे आणि चौथे स्थान भारताचे आहे. क्लिअर. 7वा प्रश्न आहे, यशोदा AI आपली AI सखी ही योजना कोणत्या संस्थेने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानात सशक्त करण्यासाठी यशोदा AI आपली AI सखी ही योजना सुरू केली आहे. ही योजना डिजिटल साक्षरतेचा प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित करते. राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल जर पाहिलं तर याची स्थापना 31 जानेवारी 1992 मध्ये झाली. याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे आणि सध्याच्या अध्यक्षा या विजया रहाटकर आहेत. यांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा या जयंती पटनायक होत्या. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा, भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या प्राचीन शिवलेल्या जहाजाचे नाव काय आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे INS कौंडन्य. हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू. भारतीय नौदलाने 5व्या शतकातील अजिंठा लेण्यांच्या चित्रकलेपासून प्रेरित होऊन हाताने बनवलेले म्हणजे शिवलेले जहाज INS कौंडन्य औपचारिकपणे सामील केले. 21 मे 2025 रोजी कर्नाटकातील त्यांच्या कारवार तळावर भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या समारंभात भारतीय नौदल जहाज कौंडण्याचा समावेश करण्यात आला. ओके. आणि आजचा आपला टेस्ट प्रश्न आहे, जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. ओके. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 9वा, कोणत्या देशाने 2025-26 या कालावधीसाठी आशियाई उत्पादकता संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? योग्य उत्तर आहे भारत. भारताने 2025-26 या कालावधीसाठी आशियाई उत्पादकता संस्था म्हणजे एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन ची अध्यक्षता स्वीकारली आहे. ऑप्शन जर पाहिले तर नेदरलँड देशात विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. नेपाळ देशात स्थित याला ग्लेशियरला आशियातील पहिले मृत ग्लेशियर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि डेन्मार्क देशात जगातील पहिला वाणिज्यिक मेथॅनॉल प्रकल्प सुरू झाला आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 10वा, जगातील तिसरा टेनिसपटू कोण आहे ज्याने 100वा ATP एकेरीचा किताब जिंकण्याचा विक्रम केला आहे? IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे नोवाक जोकोविचने 2025 मध्ये जिनिव्हा ओपन स्पर्धेत आपला 100वा ATP टेनिस किताब जिंकून इतिहास रचला आहे. या विजयासह तो ओपन एकेरीचा 100वा ATP सिंगल्स किताब जिंकणारा तिसरा खेळाडू बनला आहे. जोकोविच हा सर्बिया या देशाचा आहे. क्लिअर. 11वा प्रश्न आहे, जगातील पहिला पशु आरोग्य अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे WOAH. जगातील पहिला पशु आरोग्य अहवाल 2025 मध्ये WOAH म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ या संस्थेने प्रकाशित केला. या अहवालात पशुरोगांचा प्रसार, लसीकरण, अँटीबायोटिक वापर आणि झूनोटिक रोगांचे धोके यांचा आढावा घेतला आहे. आपल्या प्रश्नांचा कॉन्टेंट एफर्ट्स आपल्याला जर आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळच्या व्यक्तीला शेअर करा. ओके. पुढचे प्रश्न पाहू. आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले तर ॲज इट इज विचारले जातील. प्रश्न पहिला, जागतिक आरोग्य परिषदेच्या 78व्या सत्रात कोणता ऐतिहासिक करार स्वीकारण्यात आला? योग्य उत्तर आहे साथीचा रोग करार म्हणजे पॅन्डेमिक अग्रीमेंट. दुसरा प्रश्न, खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने कितवे स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे दुसरे आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण 20 पदक पटकावले आहे. या स्पर्धेत प्रथम स्थानावर मणिपूर हे राज्य राहिले आहे. तिसरा प्रश्न, भारताचे पहिले महावत गाव कोणत्या राज्यात मधुमलाई व्याघ्र प्रकल्पात उभारण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे तामिळनाडू येथे भारताचे पहिले महावत गाव उभारण्यात आले आहे. महावत म्हणजे हत्तींचा राखणदार किंवा प्रशिक्षक. ओके. चौथा प्रश्न आहे, 15वी ब्रिक्स व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे
ब्राझील. 15वी ब्रिक्स व्यापार मंत्र्यांची बैठक ब्राझील येथे ब्राझिलिया या शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे. 5वा प्रश्न, मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 मध्ये किदांबी श्रीकांतने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे रौप्य पदक. 6वा प्रश्न, 100% रेल्वे विद्युतीकरण प्राप्त करणारे 24वे राज्य कोणते बनले आहे? राईट आन्सर आहे गुजरात. 7वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या शांभवी क्षीरसागरने ISSF ज्युनियर विश्वकप स्पर्धा 2025 मध्ये कोणते पदक पटकावले आहे? योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. कोणत्या प्रकारात? 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये. या स्पर्धेचे आयोजन जर्मनी येथे करण्यात आले होते आणि या स्पर्धेत प्रथम स्थानावर भारत हा राहिला आहे. ओके. 8वा प्रश्न, भारतामध्ये गैर इन्व्हेसिव्ह म्हणजे सुईशिवाय रक्त परीक्षण उपकरण प्रथम कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 9वा, मिस वर्ल्ड 2025 टॅलेंट फायनलचा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे मोनिका केजिया सेम्बिरिंग. ही इंडोनेशियाची आहे. हिने मिस वर्ल्ड 2025 टॅलेंट फायनलचा किताब जिंकला आहे. ओके. प्रश्न 10वा, 2025 मध्ये निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त किती मतदारांची मर्यादा ठेवली आहे? योग्य उत्तर आहे 1200. पूर्वी ही मर्यादा 1500 होती, ती कमी करून आता 1200 ठेवण्यात आली आहे. 11वा प्रश्न, भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा कर्णधार कोणाला नियुक्त केले आहे? योग्य उत्तर आहे शुभमन गिल आणि हा कसोटी क्रिकेटचा 37वा कर्णधार बनला आहे. 12वा प्रश्न, भारताची पहिली चेरी कार्गो रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर ते मुंबई. भारताची पहिली चेरी कार्गो रेल्वे जम्मू काश्मीर ते मुंबई या 2 शहरादरम्यान धावणार आहे. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.